मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायला आलेलो. व्हिडिओ खूप सारे बनवून तर झालेत आमचे. तर बघूया. तुम्हाला पण मी सजेस्ट करीन, जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील ना मित्रांनो, तर कॅमेरा चांगला घ्या. आयफोन घ्या, आयफोन. कारण आयफोनचं कसं माहिती आहे, फक्त कॅमेरा यूज नाही, त्या आयफोनमधून तुम्हाला मोबाईल पण यूज करू शकता. तुमचं एक स्टेटस पण दिसेल, पण तुमच्या बॅगमध्ये स्टेटस पाहिजे मित्रांनो. तर हे करा. आज आम्ही आता व्हिडिओ बनवायला चाललो आहे. व्हिडिओ बनवतो मस्तपैकी, कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि तुम्ही जर सपोर्ट केलात ना मला, की मी असे खूप सारे व्हिडिओ बनवत राहील. पण तुमचा मित्रांनो सपोर्ट पाहिजे मला. बाय बाय. अभि आया. मित्रांनो, तर आता मला 10 दिवस झाले आहेत आयफोन यूज करून. तर मला आयफोन ते एकदम भारी वाटला, कारण मी ज्याच्यासाठी आयफोन घेतला होता ना, तो आयफोन कॅमेऱ्यासाठी घेतला होता. आता तुम्ही जी कॅमेरा क्वालिटी पाहू शकता, याची कॅमेरा क्वालिटी काय बाहेर आहे, भारी आहे. तर मी आता जर हा रिव्ह्यू मी बघितला, जर आता मी अँड्रॉईडवरून आयफोन युजर झालो आहे, तर आता मला तर चांगलं वाटते. पण माझ्या मित्र आहे, त्या मित्राला विचारूया की त्या आयफोनची क्वालिटी कशी आहे, कॅमेरा क्वालिटी कशी आहे, किंवा त्याचे रिव्ह्यू काय आहेत, किंवा त्याचं काय डिस्क्रिप्शन असेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. मित्रा, तू सांगू शकतो का? हाँ तो मैं आईफोन का रिव्यू देना चाहता हूँ, तो मैं हिंदी में बोलूँगा मोस्टली, क्योंकि मेरे को हिंदी जमता है। चलेगा भाई? तो आईफोन का मैं बोलूँगा ना, आईफोन का वीडियो क्वालिटी बेस्ट है, क्योंकि मैंने जितना कंपेयर किया क्वालिटी, बहुत से फ़ोन से हम लोग में, दूसरों के फ़ोन से, रियलमी के फ़ोन से, प्रो मॉडल से, रियलमी के 13 प्रो देखा तो क्वालिटी आईफोन का बेस्ट है, क्योंकि स्क्रीन अच्छा दिखाता है, वीडियो बैलेंसिंग अच्छा रहता है। तो इसमें मतलब आपको लगेगा कि आप मतलब कोई प्रोफेशनल ये पकड़े हो कि आपका वीडियो अच्छा आ रहा है, तो इसमें आईफोन अच्छा वीडियो के लिए मैं बोलूँगा। अच्छा, फिर और फीचर के बारे में कुछ पता है आपको आईफोन के? आईफोन का एक अच्छा फीचर है इसमें कि ना आप नॉर्मल बोल के आप ये कहते वर्टिकल में आप वीडियो बना सकते हो, ऐसे हाँ फ्रंट हाँ कैमरा से हाँ, वर्टिकल में, मतलब वो हाँ बेस्ट वीडियो है। हाँ मित्रांनो, म्हणजे कसं माहिती आहे, जो आयफोन 70 आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जसं आता मी हा मोबाईल जो पकडलाय ना, तुम्हाला हॉरिझॉन्टल दिसेल, पण मी हा मोबाईल आहे ना वर्टिकल पकडलाय. तर त्याच्यामुळे एक नवीन फीचर दिलाय की तुम्हाला असा आडवा कॅमेरा पकडायची गरज नाही. हाँ। असं आहे. तो ये फीचर आपको बहुत काम आएगा, क्योंकि बहुत लोग को जमता नहीं वैसे पकड़ने में हॉरिजॉन्टल, क्योंकि हॉरिजॉन्टल पेन होता है, और ऐसे पकड़ोगे ऐसे कि हम लोग नॉर्मल यूज़ करते हैं, तो उसमें आपको हाथ में पेन होगा उसमें। तो ये फीचर सबसे बेस्ट है व्लॉगर के लिए, और जो लोग डेली व्लॉग बनाए, जो लोग को चाहते हैं कि मैं थोड़ा अपना वो करूँ, तो वो बेस्ट है ये फीचर बेस्ट है यूज़ होते हैं। ओके. तर मित्रांनो, मी काय म्हणतो माहिती आहे, जर तुम्ही आयफोन हा रिव्ह्यू बघून जर आयफोन घेत असाल ना, तर घ्या. पण त्याच्या अगोदर माझा एक पाठी एक व्हिडिओ टाकला आहे पाठचा, की तुम्हाला का घेतला पाहिजे आणि का नाही घेतला पाहिजे आयफोन, ह्याच्यासाठी एक मी व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ नक्की पहा पहिला, त्याच्यानंतरच आयफोन घ्यायचं आहे तर घ्या. नाही तर आम्ही सांगतो तुम्ही रिव्ह्यू चांगला आहे, कॅमेरा चांगला आहे, ऑरिजिनल होतोय, मग तुम्ही जाल आणि घरी तुम्ही आई पप्पांकडे जाल आणि सांग मला आयफोन पाहिजे, मला आयफोनमध्ये असे पिक्चर भेटत आहेत, तसे पिक्चर भेटत आहेत, मला पाहिजेच फोन. असे हट्ट करू नका. जर पाठचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यानंतर आयफोन घ्यायला जावा तुम्ही. अजून काय सांगू शकतो मित्रा? मैं यही बोलना चाहूँगा कि आईफोन लो, लेकिन रिक्वायरमेंट अपना देखो, आपको क्या चाहिए एग्जैक्टली। अभी इनको वीडियो चाहिए था, राइट. वीडियो मिल गया, राइट. और आईफोन में डिस्प्ले भी बोलते तो अच्छा ही है। हाँ. और लग रहा है कि हाँ मैंने 80,000 का फोन लिया, ये बेस्ट रहता है आईफोन का। हाँ. आप वो वैल्यू फील होगा, आपने इतना पैसा में इन्वेस्ट किया, आपको वैल्यू लगेगा हाँ मैंने पैसा इन्वेस्ट किया, ये अच्छा है आईफोन का। अच्छा, मग तो मतलब ऐसा है की आप अँड्रॉइड युजर होगे ना, तो दोस्त मित्रांनो, अँड्रॉइड युजर असाल ना तुम्ही, तर एक काम करा एकदा, तर म्हणजे कसं म्हणते, लाईफमध्ये आपल्याला स्विच केलंच पाहिजे आयफोनकडे. कारण आयफोन जी कॅमेरा क्वालिटी जेवढी बेस्ट देतं ना, तेवढा अँड्रॉइड कोणताच मोबाईल देत नाही. मी पण असा विचार करत होतो की आयफोन घेऊ की नको, एवढा कॉस्टली आहे, हे होईल. पण कसं असतं माहिती आहे मित्रांनो, पैसे येतात आणि जातात पण. पण तुम्ही आयफोन घेण्याची इच्छा आहे ना, तुम्ही म्हातारे झालात ना, मग तुम्ही म्हणाल मला आयफोन घ्यायचा आहे, मग तेव्हा तुमची इच्छा नाही राहणार आणि तुमची आवड पण राहणार नाही, किंवा तुमची एक बोलतात ना की मला आता ही गोष्ट पाहिजे, मला बाईक पाहिजे. आताच्या जवान पोरं असतात, त्यांना काय असते, मला बाईक चाहिए, मेरे को R1 पाहिजे, हे चाहिए, वो चाहिए, असं बोलत असतात. तर मित्रांनो, जी हाऊस पूर्ण करायची असतात ना, तर तुम्ही आत्ता हाऊस पूर्ण करा. नंतर तुम्ही म्हातारे झालात ना, तेव्हा कोणी विचारायला पण येणार नाही की भावा हा मोबाईल घे, तो मोबाईल घे, असं आहे. तर मित्रांनो, तुला पण वाटत असेल ना मित्रा, कर इच्छा तुझी पूर्ण. और मैं बोलना चाहूँगा ना, आप किसी को सुना मत, खुद का डिसीजन नहीं लेने का, सबका देखो खुद का करो बस। हाँ, ये भी है. मतलब अभी हम लोग जो वीडियो बना रहे हैं ना, उससे एक बात पता चली है कि हम लोग आपको सजेस्ट कर रहे हैं कि आईफोन लो, आईफोन क्वालिटी ये है, पर ये दोस्त बोल रहे हैं क्या हमें मालूम है, हम लोग का मत भाई सुनो. तेरी कैपेसिटी रहेगी ना, तेरे जेब में अकाउंट में बैलेंस पैसा रहेगा, तभी आईफोन ले, नहीं तो मत ले भाई आईफोन.
उसके बाद में खर्चा भी है खर्चा बी आहे मतलब. आणि असं पण आहे की आयफोन एकदा घेतलात ना मित्रा, तर आयफोनकडे दुसरे पण आहे, म्हणजे जो चार्जरचा आहे ना ॲडॅप्टर, तो 2000ला भेटतो. आणि अँड्रॉइडमध्ये आम्ही कधी विकत घेतलेला नाही ॲडॅप्टर. ते तर आहे. चलो बाय बाय. बाय. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.